नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील 1.10 साऊंड 1 हा घटक पाहणार आहोत. हा घटक अतिशय सोपा आहे. या घटकाचा मुख्य उद्देश काय आहे माहिती का? आपल्या इंग्रजीमध्ये जे मूळ मुख्य 5 स्वर आहेत ए, ई, आय, ओ आणि यू या स्वरांची ओळख मुलांना करून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर स्वराच्या उच्चारावरून शब्दांचं वाचन कसं करायचं हे सांगायचं आहे. आता हा घटक शिकवण्यापूर्वी मुलांची बेसिक तयारी काय असणं गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. माझ्या मुलांनी इयत्ता पहिली ते सर्व तयारी घेतली आहे, परंतु माझ्या यूट्यूब चॅनलला बरेचसे जण नवीन आहेत किंवा माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपला देखील बरेच जण नवीन आहेत, राज्यस्तरीय व्हॉट्सॲप ग्रुपला. त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. जो मुलगा तिसरीत आहे, चौथीत आहे त्यांच्यासाठी देखील ही माहिती अत्यंत महत्त्वाची. का बेस आल्याशिवाय तुम्ही ह्या शब्दांकडे मुलांना नेऊ नका. आता बेस येण्यासाठी काय करावं लागेल तर ही माझी इंग्रजी भाषा अभ्यास पुस्तिका आहे. याच्यामध्ये इंग्रजी बेसिक कसं घ्यायचं मी अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे. इथं सुरुवातीला QR कोड दिलेत. हे QR कोड स्कॅन केल्यानंतर इंग्रजीचं बेसिक कसं घ्यायचं त्याचे यूट्यूबचे व्हिडिओ ओपन होतात आणि तिथं समजतं तुम्हाला की तो घटक डिटेलमध्ये कसा घ्यायचा. आता इथं सगळे व्हिडिओ असल्यामुळे मी जास्त वेळ घालवणार नाही, परंतु बेसिक माहिती मी नक्कीच सांगेन की जसे मराठीचे 9 अक्षरगट आहेत त्याप्रमाणे इंग्रजीचे देखील हे 5 अक्षरगट आहेत. आता अक्षरगट म्हणजे काय तर मुलांना सर्व अक्षरं A to Z ही सर्व अक्षरं एक साथ न शिकवताना सुरुवातीला फक्त मुलांना 5च अक्षरं शिकवायची. त्याच्यामध्ये ही 4 मूळ अक्षरं शिकवायची आणि एक स्वर शिकवायचा. ह्या मूळ अक्षरांना हा स्वर जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे, अर्थपूर्ण वाचनपाठ तयार करायचे. म्हणजे मुलाला फक्त 5 लेटर करून अर्थपूर्ण वाचनाकडे आपल्याला मुलाला लिहायचं आहे, अर्थपूर्ण लेखनाकडे न्यायचं आहे. मग हा पहिला अक्षरगट झाल्यानंतर दुसरा अक्षरगट देखील त्याच पद्धतीने घ्यायचा. दुसरा अक्षरगट घेताना पहिल्या अक्षरगटातले हे 5 लेटर आणि दुसऱ्या अक्षरगटातले हे 5 लेटर घेऊन मुलाला हे सर्व अक्षर घेऊन जे शब्द तयार होतील अशा अर्थपूर्ण शब्दाकडे न्यायचं. आता डायरेक्ट तोंडी सांगण्यापेक्षा इथं माझ्या प्रत्यक्ष पुस्तकात 1 ते 5 अक्षरगटावर मी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. कसं घ्यायचं ते सांगते. पहिला अक्षरगटाचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे, परंतु इथं चित्रयुक्त कसं सांगायचं सांगते. आता बी लेटरची ओळख करून द्यायची. तर मुलांना डायरेक्ट शिकवायचं नाही. हे बी लेटर आहे, ह्याला बीच म्हणायचं आणि तू बीच लिही. तर मुलांना चित्रयुक्त शब्दातून बी अक्षराची ओळख करून द्यायची. आता ह्याचा उच्चार काय होतोय? ब्रश, बॉय, बलून, बॅट, बनाना, बॉल, बेल्ट आणि बॅग. ह्याच्यामध्ये एकसारखा उच्चार एका गोष्टीचा आला, कोणत्या अक्षराचा आला तर ब मग किंवा बी. मग इथं बघा प्रत्येक अक्षराची सुरुवात बी या लेटरनं झालेली आहे आणि ते बी हे लेटर या पद्धतीने लिहितात हे मुलांना समजून सांगायचं. आणि त्याच्यानंतर बी या लेटरची लेखनाची म्हणजे सुरुवातीला मुलाला डायरेक्ट लेखन न शिकवताना चित्रयुक्त शब्दातून ब अक्षराचा उच्चार आणि ब अक्षराचा आवाज याची ओळख करून द्यायची. त्याच्यानंतर लेखनाकडे न्यायचं. असं प्रत्येक लेटरची ओळख करून दिल्यानंतर त्या मुलाला बघा पहिल्या अक्षरगटाचे काय काय शब्द तयार होत आहेत. हे बघा पहिल्या अक्षरगटातले इंग्रजी अक्षरगट 1 BCPTA तो घ्यायचा कसा अगदी डिटेलमध्ये इथं दिलेला आहे. हे बघा हे लेटर आहेत. आता हे फक्त 5 लेटर घेऊन अर्थपूर्ण शब्द कोणते तयार होत आहेत तर ते इथं दिलेले आहेत बघा. पॅट, बॅट, कॅट, ॲप, कॅप, टॅप, कॅप, टॅब. म्हणजे ह्या 5 लेटरच्या बाहेरचा एकही अक्षर इथं घेतलेलं नाही आणि अर्थपूर्ण शब्द घेतलेले आहेत. मग मुलांना असं अर्थपूर्ण शब्द वाचायला जमायला लागले की मुलांना हे लेटर लक्षात राहिलेत का याच्यासाठी असा विविध प्रकारचा स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय सोडून घेतला की मुलांची ही 5 अक्षरं नक्कीच परफेक्ट होणार आहेत. मुलं कधी विसरणार नाहीत. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट एक सांगायची राहिली, जेव्हा आपण ही 5 लेटरची ओळख करून देतो अक्षरगट 1ची. हे बघा हे अक्षरगट प्रत्येक अक्षरगटानुसार इथं अक्षरं आहेत. मग ही अक्षर ओळख करून देताना ज्या दिवशी तुम्ही बी हे लेटर शिकवाल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची कॅपिटल बी आणि स्मॉल बी. हे बघा इथे दिले कॅपिटल बी आणि स्मॉल बी हे एक साथ शिकवायचं, वेगळं वेगळं शिकवायचं नाही. तुम्ही आधी सगळे फक्त कॅपिटल लेटर शिकवले आणि परत स्मॉल लेटर शिकवले तर मुलांना लक्षात येत नाही की कुठल्या लेटरचं कुठलं स्मॉल लेटर आहे. त्यामुळे शिकवतानाच कॅपिटल आणि स्मॉल बी एक साथच शिकवायचं आणि त्याचा मराठी उच्चार देखील सांगायचा. हा खूप महत्त्वाचा आहे. मग एकदमच मराठी सगळ्यांचे उच्चार शिकवायचे का नाही. रोज एकच लेटर शिकवायचं. आज हे शिकवलं, उद्या हे शिकवा, परवा हे, तेरवा हे आणि नंतर हे. अशी बेसिक तयारी ह्या 5ही अक्षरगटची झाल्यानंतरच मुलाला आपण इकडे न्यायचं आहे. आता मूल पहिलीत असताना ह्या गोष्टीला मुलांना वेळ जातो, पण दुसरीमध्ये मुलाच्या बुद्धीचा आणखी विकास झालेला असतो. त्यामुळे तुम्ही ह्या 5 अक्षरगटाला अगदी 5 दिवस किंवा 1 आठवडा जरी दिला अक्षर ओळख होण्यासाठी किंवा 1-2 आठवडे द्या. अक्षर ओळख झाली प्रत्येक अक्षरासाठी मुलाला असं मराठी अक्षर जर माहीत झालं, माझ्या पुस्तकामध्ये बहुतेक आहे बघा दिलेलं आहे मी. बघा इथं दिलेलं आहे रीड अँड राईटला प्रत्येक इंग्रजी लेटरला मराठी अक्षर काय आहे
हे प्रत्येक दिलेलं आहे बघा ह्या पुस्तकामध्ये. थोडक्यात काय तर ह्या पुस्तकातनं मुलांचा इंग्रजी बेस अगदी परफेक्ट होणार आहे. पण आणायसे हा धडा आलाच होता आणि अक्षरगट संकल्पना काय आहे ही समजून सांगायसाठी हे पुस्तक आवर्जून दाखवलं. इंग्रजी अक्षरगट 2 बघा, इथं देखील तुम्हाला दिसेल मी कॅपिटल आणि स्मॉल लेटर एक साथ दिलेलं आहे. त्याचे मराठी उच्चार देखील दिलेले आहेत. आता हे 5 लेटर आणि पहिल्या अक्षरगटमधील 5 लेटर म्हणजे 2 स्वर आणि 8 शब्द 8 अक्षर घेऊन हे बघा अर्थपूर्ण कोणते कोणते शब्द तयार झालेत. त्याच्यानंतर त्याचा स्वाध्याय म्हणजे मूल 10 लेटर इथं परफेक्टपणे शिकलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर तिसऱ्या अक्षरगटावर तर मी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे बघा. तिसरा अक्षरगट हा आहे बघा, हा तिसरा अक्षरगट आहे LHRSI, कॅपिटल लेटर स्मॉल लेटर त्याचे मराठी उच्चार आणि त्याच्यानंतर अर्थपूर्ण शब्द. तेवढे किती आता परत किती येणार, हे 15 लेटर येणार. 15 लेटर घेऊन अर्थपूर्ण शब्द बघा एवढे तयार केलेले आहेत. एवढे सगळे मी हे काम मी स्वतः केलेलं आहे आणि माझ्या पुस्तकात टाकलेलं आहे. आदरणीय प्रतिभा भराडे मॅडम यांचं मार्गदर्शन यासाठी मला लाभलं आहे की अक्षरगटांवर काम कसं करायचं. आणि मुलाला एकदा लेटर समजले की त्याला नुसतं लेटरवर ठेवायचं नाही, अर्थपूर्ण शब्दाकडे न्यायचं आणि अर्थपूर्ण वाक्यांकडे देखील द्यायचं. आणि वाक्य झाल्यानंतर अर्थपूर्ण वाचनपाठ याच्याकडे देखील मुलाला घेऊन जायचं आहे. मुलांनी छोटे छोटे वाचनपाठ वाचले पाहिजेत. मला वाटते तुम्हाला आता ही अक्षरगट संकल्पना काय आहे समजली असेल. त्याच्यानंतर आता आपण पुढच्या आपल्या मुख्य घटकाला सुरुवात करूयात. हे माझं इंग्रजी भाषा अभ्यास पुस्तिका आहे. पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करून पुस्तक ऑर्डर करू शकता. पुस्तकातून काय काय मिळणार आहे, मुलाचा काय काय विकास होणार आहे, सर्व काही इथं दिलेलं आहे. पुस्तक ऑलरेडी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, पण चॅनलला कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी ही माहिती. आत्ता जेव्हा मुलाला ए हा स्वर माहीत होईल, EIOU म्हणजे हे 5ही अक्षरगटांची तयारी अगदी छानपैकी होईल, तेव्हा मात्र मुलांना हा धडा काहीच अवघड वाटणार नाही. आणखी ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची करायची. इथं आपण काय केलेलं आहे, प्रत्येक लेटरचं इंग्रजी लेटरसाठी मराठी अक्षर मुलांना शिकवलेलं आहे. हे जर मुलांना आलं ना, हे मुलांना अजिबात जड जात नाही. का जड जात नाही बघा. बानो या इथं सगळेजण. बानो हाय, गुड आफ्टरनून. आज आपण काय बघणार आहेत, साऊंड बघणार आहेत, हो की नाही. AEIOU. आता इथं वेगवेगळे लेटर आहेत. हे सगळे लेटर आपले गेल्या वर्षी झालेले आहेत. मी आता बोट ठेवणार, त्या लेटरचं मराठी अक्षर मला सांगायचं. हे लेटर सांगा आधी. इंग्रजी काय आहे हे लेटर, त्याला मराठी अक्षर काय आहे. हे लेटर काय आहे, मराठी अक्षर. हे लेटर मराठी अक्षर. हे लेटर ह्याला मराठी अक्षर बरोबर आहे. हे लेटर ह्याला मराठी अक्षर य बरोबर आहे. हे ह्याला मराठी अक्षर. बघा माझ्या विद्यार्थ्यांना हे सर्व गेल्या वर्षी झाल्यामुळे त्यांना प्रत्येक लेटरला मराठी अक्षर काय आहे माहीत आहे. आता याचा फायदा काय होतो तुम्हाला दाखवते गंमत मी. आता बाळांनो इकडे बघा, हा शब्द तुम्हाला वाचायला येतोय मान्य, आधी शब्द वाचायचा नाही. हे लेटर काय आहे, यम. यमला मराठी अक्षर काय, म. यमला मराठी अक्षर म. एला आ ए आणि अ, पण इथं एचा उच्चार आपण ॲ घेणार आहेत. काय घेणार आहेत, ॲ. ह्याचं एमचं म, एचं ॲ, टीचं ट. काय शब्द झाला, मॅट. म ॲट, मॅट बरोबर आहे. परत आरचं काय अक्षर, मराठी अक्षर. एचं ॲ, टीचं ट. काय झालं रे, रॅट. रॅट बरोबर आहे. बघा बाळांनो, तुम्हाला मराठी अक्षर माहीत आहेत, त्यामुळे हे शब्द वाचायला जड जाणार आहेत का, तुम्ही पटपट वाचणार आहेत. आता तुम्हाला येते मला माहिती आहे, पण सरावासाठी विसरू नये म्हणून एकदा मी वाचते. माझ्यासोबत तुम्ही माझ्या पाठीमागे वाचा. 1.10 Sound 1 Look, listen and read. Mat, rat, bat, fan, man, pen, van. ही सर्व कशाची फॅमिली आहे, एची फॅमिली आहे. ए या स्वराची किंवा ए या आवाजाची फॅमिली आहे ही सर्व. ओके. आता ईची फॅमिली बघूयात आपण. हेन, पेन, टेन, मेन, नेट, बेड, रेड. ही कशाची फॅमिली होती, आता कशाची फॅमिली आहे, आय. चला तुम्हाला जमेल का हा शब्द वाचायला, वाचा पटपट. हा पिन, हा विन, टीन, सीट, हिट, हिप आणि पिग बरोबर आहे. आता हे कशाची फॅमिली आहे, ओची फॅमिली. माझ्या मागे वाचा पटपट. डॉग, लॉग, मॉप, हॉप, टॉप, गॉट, नॉड. ही कशाची फॅमिली झाली, ओची. आता हे देखील बघा, यूची फॅमिली. हा सन, फन, रन, बन, कप,
मग टब. ठीक आहे. आता हे सर्व शब्द वाचून झाल्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलाय त्यांनी बघा. रीड द अबाव वर्ड्स, फाइंड अँड राईट रायमिंग पेअर्स. हे सर्व शब्द वाचायचे आणि शब्द वाचून रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहिती आहेत. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय रे? कोण सांगते रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? सांग काय लक्षात आहे बघू. हां अगं नाही ती अल्फाबेट झाले. रायमिंग वर्ड म्हणजे शेवटचे 2 अक्षर बरोबर आहे का? 2 अक्षर म्हणण्यापेक्षा शेवटचा उच्चार सेम. मराठीमध्ये आपण म्हणतो कर घर, पहा बसा आरसा, शेवटी सासा आलं, कर घरच्या शेवटी र आलं. तसं इंग्रजीमध्ये मॅट बॅट, शेवटी उच्चार काय आला? ॲट. बरोबर आहे. परत पिन डिन, शेवटी उच्चार काय आला? इन. थोडक्यात काय, उच्चार ज्याचा सेम असतो शेवटच्या अक्षरांचा त्याला रायमिंग वर्ड म्हणायचं. आणि अगदीच उच्चारावरून नाही लक्षात आलं तर लक्षात कसं ठेवायचं? शेवटची 2 अक्षरं बघायची. हो का, इथं एटी आहेत का समान अक्षरं? मग हे रायमिंग वर्ड आहेत का? आहेत. इथं पण बघा इयन हे 2 रायमिंग वर्ड आहेत का? आहेत. ओपी हे 2 रायमिंग वर्ड आहेत का? आहेत. मग इथं प्रश्न काय दिलाय तुम्हाला? रीड द अबाव वर्ड्स, हे सर्व शब्द वाचा आणि फाइंड अँड राईट रायमिंग पेअर्स. आता रायमिंग पेअर्स शोधा तुम्ही. हे बघा इकडे ह्या बाजूला तुमच्या पुस्तकामध्ये शोधा रायमिंग वर्ड. चला हा मॅट रॅट होतोय का रायमिंग वर्ड? हा चला शोधा, प्रत्येकाने शोधा. मी सांगते तोपर्यंत इकडं तुम्ही शोधले का? इकडं 1-2 या, माझ्या पुस्तकात या 1-2 जण. चला या इकडं. शौर्य चल इकडं बघू. पेन नाही, पॅन व्हॅन होतंय. हा अजून इकडे हे बघ हेन पेन. हे बघ शौर्य इथे ये. हेन पेन हे होतंय का? पिन विन. बरं ठीक आहे बाळांनो, तुम्ही निवांत शोधत बसा, मी आत्ता सांगते पटपट. हा सांगा पटपट सांगा. मग शौर्य तू ह्या पुस्तकात बघ कुठला सापडतोय आणि वाचून दाखवा लगेच मला. व्हेरी गुड. अजून हा अजून व्हेरी गुड. अजून शौर्य सांग पटपट. छान. चला आता या मी सांगते. इकडे बघा. हे बघा मॅट रॅट बॅट हे रायमिंग वर्ड्सच आहेत. बरोबर आहे. शेवटी एटी आले. रायमिंग वर्ड्स म्हणजेच काय? शेवटचा उच्चार समान असतो. किंवा त्याच्यापेक्षा सोपं लक्षात कसं ठेवायचं? शेवटची किती अक्षर समान असतात? 2 किंवा 3. हे सगळ्यात सोपं, हो की नाही? आता आणखी रायमिंग वर्ड काय आहेत बघा. का फॅन मॅन पॅन व्हॅन हे पण रायमिंग वर्ड्सच आहेत. परत इथं काय आहे? हेन पेन टेन मेन आले रायमिंग वर्ड्स. परत नेटला इथं रायमिंग वर्ड नाही आहे. हां बेड रेड आहे रायमिंग वर्ड. पिन विन टीन बरोबर आहे. सीट हिट हा पण आहे रायमिंग वर्ड. हिपला आणि पिगला इथं रायमिंग वर्ड दिला नाही. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही आपल्या ह्या इंग्रजी भाषा अभ्यास पुस्तिकेतनं तुम्ही काय करायचं माहिती का? ह्याच्यामध्ये आता हे रायमिंग वर्ड तुम्हाला माहिती आहेत, हे सर्व सोपं आहे, तुम्हाला येते. पण तुम्हाला नवीन काम काय असणार आहे? इथं जे शब्द आहेत, आता पिगला इथं रायमिंग वर्ड आहे का? नाही, तर तुम्ही ह्यातनं शोधून काढायचा. हिपला इथं रायमिंग वर्ड आहे का? नाही, तर तुम्ही शोधून काढायचा. आपली बालभारतीची डिक्शनरी घ्या किंवा मराठी भाषा अभ्यास पुस्तिका घ्या, ह्या दोन्हीपैकी कुठल्याही पुस्तकातनं शोधून काढा, पण शोधून काढायचे. इथं बघा डॉग लॉग, ओजी आहे की नाही, हा रायमिंग वर्ड आहे. मॉप हॉप टॉप. गॉट का इथं गॉटला रायमिंग वर्ड नाही, हा तुम्ही शोधायचा. नॉडला रायमिंग वर्ड नाही, तुम्ही शोधायचा. अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न होता. आता तिसरा प्रश्न खूप छान आहे बघा. इथं आपल्याला त्यापूर्वी हे घेण्यापूर्वी इथं एक ॲक्टिव्हिटी सांगितली होती. कलेक्ट बॉटल कॅप्स, राईट द लेटर ऑफ अल्फाबेट A to Z ऑन देम, वर्क इन ग्रुप्स ऑफ 4, यूज द कॅप लेटर टू फॉर्म वर्ड्स. म्हणजे जे प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत आपल्या पाण्याच्या, त्याची टोपणं गोळा करा, त्याच्यावरती A to Z लेटर लिहा आणि 4 जणांचा ग्रुप करून प्रत्येकाजवळ हे कॅप द्या आणि ह्याच्यापासून असे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे मुलांनी जोडून. मग हे करायसाठी मी काय केलं, आता ह्या प्लॅस्टिकच्या बॉटल शोधायच्या कशाला, आणि प्लॅस्टिक कचरा होऊ नये म्हणून मी असे छापडीचे गोल केलेले आहेत आणि असे कार्ड वेगवेगळे तयार केलेले आहेत. सोबतच हे बघा, हे 5 स्वर, इंग्रजीचे मेन 5 स्वर आहेत, ते स्वर जरा जास्ती तयार केलेत जेणेकरून मुलांना शब्द तयार करताना अडचण येऊ नये. आणि A to Z लेटर देखील या पद्धतीने तयार केलेले आहेत. आता मुलांनी हे लेटर घ्यायचेत आणि शब्द तयार करायचे. त्यापूर्वी जो 3 नंबरचा स्वाध्याय आहे तो कसा, तो आपण पाहूया. आता हा क्वेश्चन क्रमांक C काय सांगितलेला आहे, आयडेंटिफाय द मिसिंग साऊंड अँड राईट अ लेटर टू कम्प्लीट द वर्ड. इथं शब्द दिलेले आहेत अर्थपूर्ण, ह्याच्यामध्ये जो इथं मिसिंग म्हणजे लपलेला साऊंड जो आहे, स्वर जो आहे तो मुलांनी शोधायचा आहे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मिसिंग साऊंड शोधायचा आहे इथं. आता इथं C लेटर आहे, इथं T लेटर आहे. मग आता मी इथं पण काय खेळ घेतला,
हे जे लेटर आम्ही वेगवेगळे तयार केलेले होते लेटर कार्ड ते मी इथं मांडलेले आहेत बघा. आता मुलांनी ह्या दोन्हीच्या मधला मिसिंग साऊंड शोधायचा आहे आणि तो इथं लावायचा आहे. बाळांनो आपल्या इंग्रजीमध्ये साऊंड फक्त एवढे 5च आहेत बरोबर आहे. कुठला कुठला AEIOU ह्यापैकी कुठला एक साऊंड घेतल्यानंतर तिथं अर्थपूर्ण शब्द होईल. उचला चला बघू मांड बरं इथं काय शब्द तयार होते बघून शब्द पण वाचून दाखव. CAT कॅट. व्हेरी गुड छान. बरं आता इथं पण थांबा 1 मिनिट. इथं भरपूर होत आहेत. D आणि एक इकडे बघ D आणि N आहे मध्ये कुठलं लेटर ठेवल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल. DE कुठला शब्द झाला तयार. DEN डेन. काय शब्द झाला डेन. ठीक आहे आता ओवी सरक बाजूला तू 1 मिनिट. आता शर्यू इकडे चल. पुढचं काय आहे रे WN. W इथं काढला होता ना आपण. हां W. शर्यू इथं W आहे इथं N आहे. कुठलं लेटर घेतल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल. स्वर बघू कोणता घेतेस. हा काय शब्द झाला मग WIN विन. मोठ्याने सांग मोठ्याने. विन. आमच्या शरीराचा आवाजच निघत नाही तोंडात. ठीक आहे बघा इथं अर्थपूर्ण शब्द तयार झाला आय साऊंड घातल्यानंतर. आता पुढे काय आहे P आणि N. राजवर्धिनी काढ हे बाजूला काढ. N राहू दे आहे असं. आता इथं 2 स्वर घातल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होते. दोन्ही कुठले सांगायचे राजवर्धिनी. हे बघ 3 स्वर घातल्यानंतर होते बघा. इथं 3 शब्द तयार होते. कुठले कुठले बघा. पहिल्यांदा घाल कुठला घालते स्वर घालायचा रेडवाला स्वर. हां बघ थोडासा विचार कर. पॅन. व्हेरी गुड. अजून एक होतोय बरोबर आहे. हां काय झालं तयार पिन. पिन. अजून एक होतोय. तुम्ही लिहिता कशाने. हे माझ्या हातात काय आहे हे काय आहे माझ्या हातात. पेन. मग काय ठेवावं लागेल तिथं पेन शब्द तयार होण्यासाठी. अगं पॅन झालं ते पेन. पेन. ईला लेटर कोणतं आहे आपलं ए साठी ई. हे बघा इथं पडलं ई लेटर. हे बघ हां उचल चल. पियन. PEN पेन. म्हणजे बघा P आणि यांच्यामध्ये ई घेतलं तरी पेन शब्द होतोय. आय घेतल्यानंतर पिन शब्द होतोय आणि ए घेतल्यानंतर पॅन शब्द तयार होतोय. मुलांना जर असं स्वतःच्या हातात मुलांच्या हातात हे कार्ड दिले आणि मुलांना हा स्वाध्याय जर सोडवायला लावला तर मुलं नक्कीच छान सोडवतील. मानो आता ह्याला फार वेळ घालवण्यापेक्षा इथं आपण पटपट बघूयात. C आणि Tच्या मध्ये कुठलं घेतलं लेटर आपण A. CAT कॅट. DEN डेन. WIN विन. PAN पॅन. PIN पिन. PEN पेन. आता P आणि T हे बघा इथं आहे. इथं पण 2 होत आहेत तयार. आता तुम्हाला लक्षात येतात का नाही माहित नाही. ओके छान. अजून एक बसतोय बघा पुट आणि पॉट. पुढचं काय आहे SUN. यस इथं आहे. N हा N पण इथं आहे. चला आता इथं काय बसतंय सांगा. SUN. व्हेरी गुड. घाला की मग कुठे येऊ बघा शोधा ठेवा. चला SUN सन. व्हेरी गुड. आणखी M पण होतं ना इथं. हां हे M. आता काय तयार होते सांगा. Mच्या मध्ये काय घालावं लागेल. 2 तयार होत आहेत तिथं पण. मॅन. अजून एक होते MEN मेन. छान व्हेरी गुड. आता D आणि G काढलं होतं ना आपण. DG. हां D आणि Gच्या मध्ये काय घालावं लागेल डॉग. व्हेरी गुड शाबाश. परत Z आणि P. Z लेटर घेतले का आपण. P कुठे आहे नाही बघितलं P. काय घालावं लागेल रे ह्याच्यामध्ये. आय. बरोबर आहे. हां ठेवा. काय झालं ओवी सांग. ZIP. व्हेरी गुड छान. आणि आता लास्ट राहिला M आणि P. M कुठे आहे हे बघा इथे M आहे. P कुठे आहे इथं P आहे. काय होते MAP मॅप. मॅप. व्हेरी गुड छान. सगळ्यांसाठी टाळ्या. 1 2 3 स्टार्ट. छान शब्बाश. आणि हा जो स्वाध्याय सांगितलेला आहे की बॉटल कॅप घ्या A to Z लेटर घ्या. आम्ही ह्या पद्धतीनं कार्डवर लिहिलेले आहेत आणि हे शब्द जे तयार करायला सांगितले होते अगोदर आम्ही याचा वापर करून आम्ही हा स्वाध्याय सोडवला. आता याचा वापर करून बाळांनो तुमच्यासमोर लेटर आहेत तिथं चला. तिथं लेटर सगळे व्यवस्थित आहेत. प्रत्येकाने हे लेटर वापरून पटकन एक शब्द तयार करायचा. फास्ट क्विक. चला व्हिडिओ ऑलरेडी थोडा करायचा होता 20 मिनिटाकडे गेलाय. लेटर कमी असेल तर टेबलवर पळत जायचं आणि तिथून एक घ्यायचा लेटर आणि शब्द तयार करायचा. प्रत्येकाचा एक शब्द तयार झाला पाहिजे. प्रत्येकाचा घ्या लवकर चला. आणि स्वर इथं आहेत बघा AEIOU वरती स्वर मांडलेत. लेटर फक्त तुम्हाला इथून उचलायचे. ज्याला लेटर कमी पडेल त्यांनी टेबलवरून जाऊन आणा. चला झाला का नाही शब्द कोणाचा तयार. काय झालं ठेव इथं बघू. इथं ठेव. हां काय झालं. हां U. हां N. सन.
सन. व्हेरी गुड. SUN सन. छान, शब्बाश. राजवर्धीनी झाला का नाही शब्द तयार? मॅडम मला अजून एक क्लिअर कमी पडते. जा की तिकडून आण मग. हां ठेव खाली, ठेव. चल शरीव. छान, शब्बाश. इथं मी काय केलेलं आहे बघा, स्वर थोडा वेगळ्या कलरनी घेतलेला आहे जेणेकरून मुलांना स्वर लगेच सापडावा आणि त्याचा उच्चार करणं सोपं जावं. कुठला तयार झाला शब्द हा? छान. शरीवनं काय तयार केला? कॅट. तुला सापडला का नाही ग? हो. हां. अरे वा, ह्याचा पण झाला काहीतरी. बीच कुठे गेलं? अगं तुला अजून लेटरच सापडलं नाही का? मुलं नुसती पळापळ करतायत. इथं लेटर सापडते का तिकडे सापडते? अरे झाले का नाहीत? बॉल. बॉल. राजवर्धीनी बॉल केला. हा जंप कुणी केलाय? छान. कुणी केलाय? शौर्यानी जंप शब्द तयार केलाय. सानू तू पण कॅटच केला का? तिने पण कॅटच केलता. असू दे. फिन नाही रे बाळा येणार. फॅन येऊ शकतोय बघ. आता तिथं आय काढून काय घ्यावं लागेल फॅन करायचं असेल तर? ए. बरोबर आहे. घे, काढ. आय काढ आणि ए घे. ती काय समोरच आहे. हां ठेव तिथं. आणि आता शब्द वाचून दाखव आम्हाला. फॅन. व्हेरी गुड. फॅन, जम्प, कॅट, बॉल. शरीर तू पण केलता ना? सन. आणि शरीर तू कोणता केलतास ग? कॅटच केलता. ओके, छान. बघा मुलांनी आमच्या स्वतः हे शब्द तयार केलेले आहेत. अशा प्रकारे हा संपूर्ण घटक आहे. ह्याच्यावरती खूप काम करता येतं. आणि हा घटक घेण्यापूर्वी ज्या बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या की मुलांना स्वर ओळख असली पाहिजे, प्रत्येक लेटरचं मराठी अक्षर माहीत असलं पाहिजे, जेणेकरून बघा मुलांना स्पेलिंग पाठ करायला शिकवण्यापेक्षा मुलांना शब्द तयार करायला शिकवा आणि उच्चारातून त्याच्या उच्चारावरून शब्द वाचन करायला शिकवा. मुलांना इंग्रजी खूप सोपं वाटतं. तुम्ही जर त्यांना नुसते स्पेलिंग पाठ करायला सांगितले, त्याचा अर्थ समजत नसतील तर मुलांना इंग्रजी हा विषय कधीच आवडणार नाही. माझी मुलं खेळातून शिकत असतात, त्यामुळे त्यांना इंग्रजी विषय असू दे, गणित असू दे, भाषा असू दे, ते खूप आवडीनं करतात. अशा प्रकारे हा धडा होता. पुढील घटकामध्ये आपण करणार आहोत ओपन द टीजर. जी आपण वर्ड बँक बनवली होती ती ओपन करून काय काय करायचं आहे ते पुढील भागात बघूयात. तोपर्यंत याचा सराव करत राहा. तुम्हाला हा घटक कसा वाटला किंवा समजला का मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत बाय.